देवा गजानना बाप्पा गजानना देवा गजानना हो देवा गजानना बाप्पा गजानना देवा गजानना हो पालीच्या तू बल्लाळेश्वरा देवा पालीच्या तू बल्लाळेश्वरा देवा। अष्टविनायकातील शेवटचा 8वा गणपती पाली गावचा बल्लाळेश्वर। अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे। बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता। इकडे बघा रे। ज्या पाली शहरामध्ये बल्लाळेश्वर गणपती आहे तिथून फक्त 2 किलोमीटर अंतरावरती एक फार स्पेशल असं ठिकाण आहे। निसर्गाचा एक चमत्कार त्याला म्हणावा लागेल, ते म्हणजेच गरम पाण्याचे कुंड। पालीच्या गणपतीपासून 2 किलोमीटर अंतरावरती उन्हेरे नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्येच गरम पाण्याचे कुंड आपल्याला पाहायला मिळतात। त्वचेचे विकार आहेत ते नाहीसे होतात आणि म्हणून बरेच लोक या ठिकाणी येतात आणि या कुंडांमध्ये आंघोळ वगैरे करतात। आणखी एक कुंड पाहायला मिळतो, तुम्ही यामध्ये पाहू शकता। अतिशय शुद्ध आणि स्वच्छ पाणी आहे आणि विशेष म्हणजे हे गरम पाण्याचे झरे आहेत, त्यामुळे यातलं जे पाणी आहे ते त्वचा विकारांसाठी खूप चांगलं आहे असा बऱ्याच लोकांचा समज आहे आणि म्हणून खूप सारे लोक या ठिकाणी येतात आणि आवर्जून या कुंडांना भेट देत असतात। उन्हेरे गावामध्ये जे गरम पाण्याचे कुंड आहेत त्यातले मंदिराच्या समोरच्या जागेमध्ये हे 2 कुंड आपल्याला पाहायला मिळतात। विनायक आले महड गावाला चला चला ग पाहूया चला चला ग पाहूया माझ्या गणेशाला। अष्टविनायकातील 7वा गणपती महड गावचा वरदविनायक। वरदविनायक म्हणजेच समृद्धी व यश देणारा। महडचे वरदविनायक हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात। एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली, त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली। तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय। काय सांगू याची महती कसे आले हो गणपती, काय सांगू याची महती कसे आले हो गणपती। गावदेवीच्या तळ्यात अहो सापडली ही मूर्ती, गावदेवीच्या तळ्यात मोदाकरात मोदकं सदा मुक्तिसाधकं बलधरावतं सकं विलासी लोकरक्षकम्।
पुणे मुंबई हायवेवरून जात असताना जवळपास 4 ते 5 बोगदे आपल्याला लागतात. त्यापैकी आपण आता सध्या खंडाळा बोगदा पार करत आहोत. याची लांबी 1700 मीटर म्हणजेच 1.7 किलोमीटर एवढी आहे. हा सर्वात मोठा आणि लांब बोगदा मुंबई पुणे हायवेवर आहे. अँटी ग्लेअर लाइटिंग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज असलेला हा बोगदा खंडाळा घाट पार करताना खूप महत्त्वाचा ठरतो. 6 पदरी प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्ग असल्यामुळे इथे पश्चिम घाटातील डोंगर कापून तयार करण्यात आलेला हा बोगदा वाहतुकीला जलद आणि सोयीस्कर तसेच सुरक्षित सुद्धा बनवतो. लोणावळा लगेचच पोहोचणार आहोत आपण या बोगद्याच्या माध्यमातून. मित्रांनो, ब्रिटिशांना मुंबई पुणे जोडणारा एक मार्ग शोधायचा होता सोपा, पण त्यांना काही केलं सापडत नव्हता. त्यावेळेस तिथंच एक मेंढ्या चारणारा शिंगरोबा नावाचा धनगर याने ब्रिटिशांना मदत केली आणि एक सोपा मार्ग शोधून दिला. ब्रिटिश खुश झाले आणि विचारले, आम्ही तुम्हाला काय देऊ? त्यावेळेस शिंगरोबा म्हणाले, मला काही नको, पण माझी मातृभूमी तुम्ही सोडून जा. हे ऐकल्यावरती ब्रिटिशांचा राग अनावर झाला आणि शिंगरोबांना तिथंच त्यांनी गोळ्या झाडल्या आणि तिथंच ते हुतात्मा झाले. आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिमाया शक्तीची 3.5 शक्तिपीठे आहेत आणि या 3.5 शक्तिपीठापैकी माहूरगडची रेणुका माता हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. रेणुका माता म्हणजेच एकविरा माता आणि एकविरा माता म्हणजेच अधिमाया शक्ती. या महाराष्ट्रातील लाखो भाविकांची कुलमाता आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे आगरी आणि कोळी बांधवांची कुलमाता आहे. हो, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. ऐरावत जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचाराची कळ तुकाराम तुकाराम. दुर्दैव या मातीचं की साहेब तुळापूर आणि तुळजापूर यातला फरकच आज आमच्या माणसांना कळून झालाय. वेळ काढून एकदा तरी तुळापूरला जाऊन या आणि संभाजीराजांच्या समाधीपाशी जाऊन बसा आणि विचारा त्या इंद्राणीला, सांग ना इंद्राणी माझा संभाजीराजा कसा होता. तुझ्या पुढेच खेळला तो, चालला कसा तो, बोलला कसा तो, अन्याय होताना गरजला कसा तो, सांग माझा संभाजीराजा कसा होता. ते इंद्रायणी सुद्धा सांगेल. संभाजीराजा चारित्र्य संपन्न होता, संभाजीराजा वीर होता, संभाजीराजा पराक्रमी होता. फडकला नभी तळपला भगव्याचा अंगार. विद्यार्थ्यांचा बाचेगावकडे परतीचा प्रवास हा सुरू झालेला होता. तुळापूर सोडल्यानंतर विद्यार्थ्यांनी यथेच्छ भोजनाचा आनंद घेतला. स्वादिष्ट
रुचकर जेवण घेतल्यानंतर विद्यार्थी बाचेगावकडे निघण्यासाठी रवाना झाले. ही सहल यशस्वी पार करण्यासाठी, त्याचबरोबर अविस्मरणीय होण्यासाठी बस चालक म्हणून लाभलेले श्री सोनटक्के साहेब यांचा खूप मोलाचा वाटा होता. विद्यार्थ्यांना प्रवासाची कसल्याही प्रकारे त्रास, टेन्शन त्यांनी जाणू दिले नाही. त्यामुळेच ही सहल अगदी अविस्मरणीय अशी झाली. सर्व विद्यार्थी खुश होते, आनंदित होते, आपापल्या घरी पोचण्यासाठी आई तुझ देऊल साजतई गुल्लाले डोंगरा